मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण विदर्भातील पारंपरिक रेसिपी मेथीच्या भाजीचं आळण करणार आहोत। तर यासाठी मी 200 ग्राम मेथी घेतलेली आहे। मेथीची भाजी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। धुवून घेतल्यावरच भाजी चिरून घ्यायची। जर चिरून झाल्यावर भाजी धुतली तर भाजीमधलं सर्व जीवनसत्व निघून जातं। तर हे गोष्ट अगदी लक्षात ठेवायची की भाजी आधी धुवायची त्याच्यानंतरच चिरायची। तर आता एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये घालू आपण तेल। तर इथे मी 3 पळी तेल घेत आहे। तेल गरम झालं की यामध्ये घालू एक चिरून घेतलेला कांदा। कांदा छान परतून घ्यायचा आहे। भाजीची रेसिपी म्हणजे आळण्याची रेसिपी अगदी सोपी आहे। बघू शकता कांदा छान लालसर झालेला आहे। आता एक हिरवी मिरची चिरून टाकलेली आहे। तर इथे मी 200 ग्राम लाल बुंद असे टोमॅटो चिरून टाकलेले आहे। आळण करताना टोमॅटो जास्तच पाहिजे तरच आपलं आळण खायला छान वाटते। तर इथे टोमॅटो सुद्धा छान 5 मिनिटपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। अद्रक लसूण पेस्ट घालू। ही रेसिपी 100 वर्ष जुनी आहे, पण आजही तेवढीच सर्वांना आवडणारी अशी ही आहे। तर इथे मी 3 चम्मच लाल तिखट टाकत आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा चम्मच हळद घालू। 1 चम्मच धनेपूड घालू आणि छान मिक्स करून घेऊ। टोमॅटो छान कमी गॅसवर मस्त 5 मिनिटपर्यंत शिजवून घेऊ। तोपर्यंत एक तवा घेतलेला आहे। तव्यावर 1 मोठा चम्मच ज्वारीचं पीठ भाजून घेऊ। मेथीच्या भाजीला ज्वारीचं पीठ आपण लावलं तर भाजी खायला छान वाटते। तसं ज्वारीचं पीठ नसेल तर गव्हाचं पीठ सुद्धा लावू शकतो। तर मी इथे हे पीठ काढून घेत आहे। पीठ भाजून झालेलं आहे। आता इथे 5 मिनिट झालेले आहे। बघू शकता ही टोमॅटोची चटणी एकदम मस्त लालबुंद अशी दिसत आहे। वरवर मस्त तेल सुटलेलं आहे। तर आता इथे चवीनुसार मीठ घालू। टोमॅटो मस्त सॉफ्ट झालेले आहे। आता ही चिरून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये टाकून देऊ आणि कमी गॅसवर हे छान होऊ देऊ। तर परत मी इथे 5 मिनिट हे शिजवून घेणार आहे। यावर झाकण झाकून घेऊ। तर इथे 5 मिनिट झालेले आहेत, म्हणजेच आता याला झालेलं आहे एकंदरीत 10 मिनिट। तर हे सुद्धा मस्त उकळी आलेली आहे भाजीला। तर इथे मी 2 ग्लास पाणी टाकत आहे। आळण खूप जास्त पातळही नसते आणि खूप घट्टही नसते। आता परत 5 मिनिट मी आणखी याला उकळी आणून घेणार आहे। तर इथे हे आळण मस्त उकळी आलेली आहे। ही भाजी उकळलेली आहे छान। आता हे भाजून घेतलेलं ज्वारीचं पीठ आपण इथे लावून घेऊ। या पिठाला गुठळ्या पडायला नको, छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मेथीच्या भाजीचा मस्त सुगंध येत आहे। मस्त आंबट आणि मेथीच्या भाजीचा असा छान असा सुगंध येत आहे। इथे टोमॅटोचा आंबटपणा आणि मेथीच्या भाजीचा वाह। आता वरून मस्त सांबार घालू। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे आपलं आळण तयार झालेलं आहे। परत त्याला 2-3 मिनिटपर्यंत उकळी आणून घेऊ। वरून छान गरम मसाला घालू। तर इथे आपलं आळण मस्त खाण्यासाठी तयार झालेला आहे। बघू शकता किती छान कलर आलेला आहे। आता हे आळण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि या आळणाचा मस्त आस्वाद घेऊ।